नारळाची बर्फी बनवणार आहे, तर त्याचा आपण आंबा घालणार आहे. हापूस आंब्याचा रस आहे. तर 2 वाट्या नारळाचा खव आहे, अर्धी वाटी दूध आहे, अर्धी वाटी मिल्क पावडर आहे, अर्धी वाटी साखर आहे, 2 चमचे तूप आहे आणि 1 आंब्याचा रस आहे आणि थोडंसं वेलची पूड घालणार. नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे, त्यात मी 1 चमचा तूप घालते. फ्लेम मीडियम आहे. तर त्याचा आपण नारळाचा खव भाजून घेऊया. त्याचा रंग नाही बदलू द्यायचा, फक्त त्याचं थोडासा कोरडा करून घेतोय आपण. मध्यम गॅसवरती 5-1 मिनिटं नारळ परतून घेतलेला आहे. तर आता त्याच्यात आपण साखर घालतोय अर्धी वाटी आणि ती साखर विरघळल्यामुळे 1 अर्धी वाटी दूध घालतोय. परत 1-5 मिनिटं आपल्याला परतायला लागेल. मध्यम गॅसवरती 5 मिनिटं आपण तुपावरती नारळ परतला आणि मग साखर आणि दूध घातलं. साखर विरघळल्यामुळे थोडंसं अर्धा वाटी दूध घातलं. त्याच्यानंतर ही साखर आता विरघळली आहे, तर आपण याच्यात आता आंब्याचा रस घालतो आणि मिल्क पावडर घालू. मिल्क पावडरची तुम्ही खवा वापरू शकता किंवा साय वापरू शकता. तर आता हे आपल्याला घट्ट होईपर्यंत आटवायचं. गॅस बारीक केला. बारीक केल्यानंतर हे मला 15 ते 20 मिनिटं लागलेली आहे, अशी कन्सिस्टन्सी आहे. तर ह्याच्यात आता आपण वेलची पूड घालूया. तुम्हाला केशर पाहिजे घालू शकता, पण आंब्याचाच इतका फ्लेवर छान असतो त्यामुळे केशर घालायची आवश्यकता नाही, रंग पण असतो. चांगलं मिक्स करूया वेलची पूड. गॅस स्लो आहे. तर ह्या ताटलीला आपण थोडंसं तूप ग्रीस करू तुपाने. तर आता ही आपली बर्फी झालेली आहे. गॅस आपण बंद करतो. आपण या ताटली जातात ट्रान्सफर करतो. आंब्याचा सीझन असला तर तुम्ही कॅन मधला पण आंब्याचा रस घालू शकता किंवा आपण घरी फ्रोझन करून ठेवतो ते पण घालू शकतो. तर याच्यावर मी थोडे बदामाचे काप काढ. तुम्हाला आवडीचे पिस्ता घालू शकता, बदाम घालू शकता, काजू घालू शकता. आपण याच्यात परत तर आपण आता 2-3 तास सोडून मग वड्या कापल्या त्याची. अशी आंबा नारळ बर्फी आपली सेट झालेली आहे. मी 4-5 तास तसंच ठेवून दिलं होतं. आता आपण ते कट करू. अशी आंबा नारळ वडी आपली तयार आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडलं तर माझ्या चॅनलला, आजीच्या हातच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा.